गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आजचा नेपाळमधला दुसरा दिवस लोकल साईट सीइंग करण्यासाठी जात आहोत आपण. आज डोलेश्वर महादेव जिथे केदारनाथाचं सर आहे असं म्हणतात तिथे आपल्याला जायचं आहे. सकाळपासून थोडासा पाऊस चालू आहे. सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. हॉटेलमधून सिटीचा व्ह्यू छान दिसतो. हा पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू आहे सिटीचा. हॉटेल छान आहे. ब्रेकफास्ट मस्त आहे. जेवण सुंदर आहे. सगळ्यांना आवडलं आहे. लॉर्ड्स हॉटेल. छोटी जिम पण आहे. त्याच्यानंतर स्टीम बाथ सोना सिस्टम पण आहे. आज बघूयात जमलं तर आपल्याला सोना घेता येईल. हा यांचा डायनिंग एरिया. चालू झालं. गुड मॉर्निंग. आवाज येतोय? हर हर महादेव. हर हर महादेव. ओम शंभो. ओम शंभो. बरं, आजचा नेपाळचा आपला दुसरा दिवस आहे. आपण सगळ्यात पहिले पार्वती मातेचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. आज श्रावण सोमवार आहे. महत्वाचा दिवस आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत दरबार स्क्वेअरला. आणि आजचं मेन अट्रॅक्शन असणार आहे आपलं कोणतं महादेव? डोलेश्वर महादेव. डोलेश्वर महादेव म्हणजे आपलं जे केदारनाथ मंदिर आहे तिकडे त्यांचं धड आहे आणि इकडे मुख आहे असं म्हणतात. शंकरभाई आपल्याला पूर्ण माहिती देतीलच. ठीक आहे. ते झाल्यानंतर आपण दरबार स्क्वेअरला पहिले जाऊयात, कारण की आज सोमवार असल्यामुळे गर्दी असणार आहे डोलेश्वर महादेवला. ओके. दुपारी डोलेश्वर महादेव करून आपण जलनारायण वगैरे करून दुपारच्या लंचसाठी हॉटेलला येऊयात. आणि संध्याकाळी मग अजून 1-2 साईट सीइंग करता येईल. आणि इव्हनिंगला आपलं 7 किंवा 8 वाजता आपली कैलासची मेन मीटिंग होणार आहे. आज बॅग वगैरे देण्यात येतील सगळ्यांना. बॅग, छोट्या बॅग आणि जॅकेट्स. करन्सी कोणाला एक्सचेंज करायची असेल करन्सी. आता अजून लोकेशन फायनल नाही आहे. आपलं लॉर्ड्स हॉटेल किंवा अजून आजूबाजूचं कुठल्या हॉटेलमध्ये जो हॉल अवेलेबल असेल त्या हॉलमध्ये आपला हा प्रोग्राम कंडक्ट होईल. ठीक आहे. आता शंकरभाई इन्फॉर्मेशन देतील बाकीची पूर्ण. और ये जो पार्वती बोलने के लिए पार्वती है, एक्चुअली पार्वती नहीं है, ये शक्तिपीठ है. शक्तिपीठ नॉर्मली समझाने के लिए हम लोग पार्वती बोलते हैं. तो शक्तिपीठ बोलने से सती देवी का अंग जहाँ जहाँ पे गिरा उसको शक्तिपीठ नाम दिया जाता है. तो दुनिया के अंदर में 52 शक्तिपीठ बोलते हैं आप लोग. ये 52 शक्तिपीठों में से सबसे पहला शक्तिपीठ नेपाल का है. जब शिव ने सती को कांधे में लेके हाई सती करके शोक में भ्रमण कर रहे थे तो पहला बार सती देवी का जो अंग गिरा वो हिप गिरा, बैक साइड. इस भाग को नेपाली लैंग्वेज में गुहे भाग बोला जाता है. तो गुहे भाग गिरने से ये देवी का नाम भी पड़ा है गुहेश्वरी माता. आता आपण साईट सीइंगची सुरुवात करतो आहोत. गुहेश्वरी देवी इथे आपण सुरुवातीला आलेलो आहोत. जवळच आहे मंदिर पशुपतीनाथ पासून. इथे बागमती नदी आहे. छान अशी वाहती आहे इथे. आणि हे इथे मंदिर. हा छोटासा पूल क्रॉस करून आपल्याला वरती जायचं असतं. हे बघा, राईट साईडला शूटिंग किंवा फोटो अलाउड नाहीये. तुम्ही लेफ्ट साईडला फोटो आणि शूटिंग करू शकतात. हे मंदिर. मंदिराला वरती कळस नसतो. डायरेक्ट मंदिर ओपन आहे. हे इथे इंद्रायणी देवीचं मंदिर आहे झाडाखाली. एंट्रन्सलाच आहे. या साईडला वरती एंट्रन्स. थोडंसं
वरती जावं लागतं. थोडंफार शॉपिंगची जागा आहे तिकडे. टोप्या असे आर्टिफॅक्ट्स. इकडे साधारण 500 नेपाळी आणि 350 इंडियन असं एंट्री चार्जेस आहेत. आणि नेपाळीमध्येच पैसे घेतात, इंडियनमध्ये चालत नाहीत. आपण आलेलो आहोत काठमांडूमधील दरबार स्क्वेअरमध्ये. हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहे. हे ठिकाण म्हणजे नेपाळचं प्राचीन असं सांस्कृतिक हृदय आहे. इथल्या प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि शिल्पकला प्रत्येक दगड एक गोष्ट सांगत असतो. येथील हनुमान ढोका पॅलेस राजघराण्याचं ऐतिहासिक केंद्र होतं आणि अजूनही लोक इथे भक्तिभावाने येतात. दरबार स्क्वेअरला लिव्हिंग म्युझियम असं म्हटलं जातं, कारण की इथे अजूनही संस्कृती आणि परंपरा आणि श्रद्धा जिवंत आहेत. हे ठिकाण मस्ट विजिटमधलं पैकी एक आहे नेपाळमध्ये. आणि ज्यावेळेस आपण काठमांडू साईट सीन करतो त्यावेळेस इथे यायलाच हवं, कारण की खूप सुंदर असं परिसर आहे. आर्किटेक्चर वाईज सुद्धा आहे आणि त्यांची संस्कृती अनुभवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे हे. दरबार स्क्वेअर जो एरिया आहे तो फोटोग्राफीसाठी सुद्धा खूप सुंदर आहे आणि इथे भरपूर आपल्याला फोटोज आणि व्हिडिओज वगैरे काढता येतात. आपल्याला टाइम कमी होता त्याच्यामुळे आपण फक्त माहिती घेतली आणि पुढे जात गेलो. ज्यावेळेस आपण नेपाळ टूर करतो त्याच्यामध्ये आपल्याला एक भरपूर वेळ मिळतो तिथे फिरण्यासाठी वगैरे, त्यावेळेस आपल्याला असं भरपूर फोटोज वगैरे छान छान असे काढता येतात. माझ्या मागे तळोजा भवानी मंदिर आहे आणि हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच ओपन होतं. त्याच्यानंतर भैरवनाथाचं पण मंदिर आहे. मध्ये फोटो अलाउड नाही आहे, दरवाजे वगैरे बंद असतात आणि मध्ये जाऊन फक्त दर्शन घ्यायचं असतं. इथे खूप गर्दी मोठी असते. ज्यांची श्रद्धा आहे ते 2-2, 3-3 किलोमीटर लाईनमध्ये लागतात आणि दर्शनासाठी येतात. इथे बळीची पण प्रथा आहे. सगळेजण आहे जे नेपाळी लोक आहेत त्यांच्यासाठी हे मंदिर थोडंसं जास्तच खास आहे. हे मंदिराची एंट्रन्स आहे ही. मध्ये स्ट्रिक्टली फोटोज काहीच नेता येत नाही. मध्ये सगळं काही बाहेरच ठेवावं लागतं. लॉकर सिस्टम वगैरे दिलेली आहे. आर्किटेक्चर मस्त आहे. तांत्रिक पूजा वगैरे चालते या मंदिरामध्ये. 5 स्टोरी आहेत. त्याच्यामध्ये भैरव 2 मूर्त्या आहेत आणि देवीची 27 फुटी मूर्ती आहे. तांत्रिक पुजारी जे आहेत ते पूजा अर्चना करतात तिथे.
दरबार स्क्वेअर पाहून झाल्यानंतर आपण डोलेश्वर महादेवकडे निघालो. डोलेश्वर महादेव म्हणजे जे आपलं केदारनाथ धाम आहे त्याचं हे सर मानलं जातं आणि आद्य शंकराचार्य यांनी हे डिक्लेअर केलं आहे. मागच्या 3-4 वर्षापूर्वीच काहीतरी ही अपडेट्स आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण पशुपतीनाथ आणि डोलेश्वर ह्या दोन्ही ठिकाणी आपण भेट देतो. आपण डोलेश्वर महादेव इथे आलेलो आहोत. आज शेवटचा सोमवार आहे यांचा, त्याच्यामुळे भयानक गर्दी आहे. आता माहीत नाही मंदिरामध्ये किती वेळ लागेल दर्शनाला, पण भरपूर गर्दी आहे. थोडासा पाऊस पण चालू आहे. हा मध्ये जायचा रस्ता आणि पुढे इथे विमान दिसत असेल त्याचे मंदिर. सगळ्यांची एकच रांग आहे, पण याच्यामध्ये लेडीज खूप जास्त आहेत, जेंट्स कमी दिसतात. अशी वाटते की स्पेसिफिक लेडीजचीच रांग आहे. भक्ति करे भाई हाथ पचका औजा शिव अविना नवना शिवजी को जाता गंगा भक्ति करे भाई हाथ पचका औजा शिव अविना नवना हॅलो, आपण आलेलो आहोत जलनारायण या मंदिरामध्ये. याला बुढा नीलकंठेश्वर असं पण म्हणतात. विष्णूची झोपलेली मूर्ती आहे इथे. जवळपास 15-18 फुटाची मूर्ती आहे झोपलेली. आणि या मूर्तीचं खासियत म्हणजे इथे जी पूजा आहे ते लहान मुलं करतात. विष्णूच्या अंगावर चढून वगैरे मस्त पूजा करतात. हे एंट्रन्स, थोडीशी गर्दी असते. चारही साईडनी दर्शन घेता येतं इथं आपल्याला. हे असं याच्यावर झोपून मुलं पूजा करतात. हे बघा, हा असा लहान मुलगा जाऊन पूजा करू शकतो. इथे मोठे लोक पूजा करत नाहीत. खूपच सुंदर मूर्ती आहे. अजून झूम करून दाखवतो मी. अशी सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते. आपल्याला विष्णू बस आपण झूम करून पण बघूयात. पूर्ण मूर्ती काहीतरी वेगळंच चालू आहे प्रकार. भाई क्या होता है ये?
घातलं आहे. धान उभा आहे, धान केली आहे. शेतातलं धानचं काहीतरी आहे प्रथा, त्याच्यासाठी हे येतात. नेपाळमध्ये एक उत्सव आहे, त्याच्यासाठी हे सगळा प्रकार चालू आहे. सगळ्यांना हसवण्यासाठी हे प्रकार करत असतात. सगळे असे लोक थांबलेले असतात बघत. कधी एकेकाळी राणी खूप दुःखी होती, तिचा मुलगा वारला होता, त्याच्यामुळे तिला हसवण्यासाठी राजांनी काहीतरी आदेश काढला होता आणि तेव्हापासून ही प्रथा पडली की सगळे लोक ज्याच्या घरी आई वडील वारलेले आहेत ते या 7 दिवसामध्ये असं काहीतरी चित्रविचित्र करून सगळ्यांना हसवतात. हॅलो, तर आज आपलं ब्रीफिंग आहे. आपल्यासोबत सोहम जर्नलिस्टचे सूर्या पाठक जॉईन झालेले आहेत. तर हे सगळी इन्फॉर्मेशन सांगतील आपल्याला. तो अभी तक कितना ग्रुप चला गया है अपना? हाँ भाई ऐसा है, अभी तक मेरा ये 200 बैच है. 200 हो गया. ओके 10. और अभी तक मैं 450 लोग का. ओके, ये सीजन में ना? अभी तक हाँ 450 कंप्लीट. नहीं, अभी तक मतलब टोटल या ये सीजन में? ये सीजन में नहीं, टोटल नेपाल में हम लोग अभी 20,000 का टेंटेटिव आंकड़ा पार कर चुके हैं. ओके. टेंटेटिवली ये अगस्त महीने का लास्ट तक का बात है. अभी अगस्त लास्ट नहीं हुआ है क्योंकि जो परमिट अप्लाई हुआ है वो बेस में बात कर रहे हैं. जो मेरा कंपनी से हुआ है वो 450 अभी तक कंप्लीट हुआ है विद इन जुलाई एंड अगस्त अभी तक. ओके. अभी और 1.5 मंथ बाकी है. अच्छा 400 के अप्रॉक्स में है. ठीक है. तो अभी परमिट डिले चल रहा है काफी? परमिट पहले से बेटर है. अभी एक बार डिजास्टर हुआ Okay. उसके बाद अभी अच्छा चल रहा है. परमिट टाइम में है, अभी वीजा भी टाइम में आ रहा है. हाँ वीजा, हाँ परमिट तो आ रहा है, वीजा टाइम लग रहा है थोड़ा सा. वीजा एक दिन ज़्यादा लग डिले हो रहा रहा है, बाकी ज़्यादा नहीं है, एक ही दिन का डिले है. ठीक है, चल रहा है. तो अभी पूरा किचन टीम सब रेडी? किचन टीम सब रेडी, सब Okay. स्टैंड बाई है हम लोग कल सुबह जाने के लिए. ओके. सो आपका कितने बार हुआ है कैलाश? मैं अभी 24 बार गया हूँ. Okay. अभी तक कैलाश 10 बार मैं परिक्रमा कर चुका हूँ. ओके. तो 24 वेळा परिक्रमा नाही कैलास दर्शन झालेलं आहे आणि 10 वेळा जवळपास परिक्रमा झालेली आहे. तर आपलं पूर्ण नेपाळचं जे काम आहे ते सूर्याबाईच बघतात पूर्णपणे. तर आता आपण ते बघूयात, लोक तर जमले आहेत सगळे. तर मीटिंगला चालू करूयात आपण. चाइना साइड तो और स्लो है, तो थोड़ा वो चीज़ आपको देखना है. थोड़ा सा धैर्य रखिए वहाँ, क्योंकि ज़्यादा फैसिलिटेड एरिया नहीं है, आपको थोड़ा सा लिमिटेड में रहना है. ठीक है. फिर हम लोग रहेंगे यहाँ से बॉर्डर क्रॉस करेंगे तो न्यालम पहुँचेंगे जस्ट 35 किलोमीटर. इसमें से भी बीच में कंस्ट्रक्शन चल रहा है चाइना साइड में भी. असे बॅग्स आणि जॅकेट्स असतात सगळ्यांना देतात ते.
और वो कसं माहिती का जॅकेट मिळालं मला तर मला असणार आहे पाहिजे ना कारण गेल्या वेळेला मी अमरनाथला होताना असंच केवढं पॅकिंग केलेलं ना शेवटपर्यंत चाललंय आणि नाही मोठ्या डबल बॅग्स. काय आलं? आपली ब्रीफिंग मीटिंग व्यवस्थित पार पडली. त्यानंतर सगळ्यांना बॅगा वगैरे दिल्या होत्या आणि छोटे बॅग, मंकी कॅप वगैरे असं बरंच काय काय दिलं आहे. सगळ्याला ते पॅक करतात. ते थोडक्यात मोठ्या आपल्या ज्या बॅगा आणलेल्या असतात त्या काढायच्या आणि अशा या बॅगमध्ये टाकायच्या. सगळ्यांच्या सेम असतात. इकडे पण पॅकिंग चालू आहे. झालं पॅकिंग? गाणं नको गाणं. पॅकिंग चालू आहे. सगळा परत आता झिप लॉक मध्ये टाकून ह्या बॅग मध्ये आम्ही भरणार आहोत. झिप लॉक एक्स्ट्रा असेल तर द्या मला. उरल्यानंतर द्या. उरलेत द्या मला 2-4. बघत ना, नसल्यापेक्षा बरं आहे. हे अशा झिपलॉक मध्ये पॅक करून आणता येतं आणि या बॅग मध्ये असं पूर्ण सामान जातं आपलं. हे असं ना काकांनी 2 किलोचे आणलेत. हे सगळं सामान आपल्याला याच्यात टाकायचंय कारण की 10 दिवसाचा पूर्ण पुढचा प्रवास आहे. आणि जे औषधं आहेत, औषधं, त्याच्यानंतर इलेक्ट्रोल पावडर, गरम पाण्याची हे थर्मस, ती गरम पाण्याची नाही आहे. ती नाही, ती गरम पाण्याची नाही आहे. गरम पाण्याची मी दाखवतो. मग अशी आठवण तर करून द्यायची. तिथे केवढ्या होत्या मिल्टनच्या? नाही, गरम पाण्याची बाटली जी असते. किती वेळ? ते नॉर्मल याच्यामध्ये. ही जी आहे याच्यामध्ये 24 तास गरम राहतं. ही जी आहे मिल्टन 24 तास थंड, 24 तास गरम. घेणार असेल तर नको घेऊ. हा तेच म्हटलं, चालून जाईल. सगळं आपल्यावर आहे ते. म्हणजे कसं आहे, स्वतःच्या याच्यावर आहे. तसं अशी बाटली आहे. नाही तर मग हा, नाही तर तिथे जाऊन थोडस महागामध्ये घेता येतं. दुसरं काही ऑप्शन नाही. आपलं जवळपास झालेलं आहे. हे जे रुद्राक्ष आहेत, आपण सगळ्यांना हे गिफ्टसाठी घेतलेले आहेत. पंचमुखी रुद्राक्ष आहेत हे. आणि हेला मानसरोवर लेकमध्ये आपण डिप करणार आहोत आणि हेच सगळ्यांना प्रसाद म्हणून मित्र, फॅमिली मेंबर्स सगळ्यांसाठी हे देणार आहोत. त्याच्यानंतर पाण्यासाठी बाटल्या घेतल्यात. अशा बाटल्या आहेत पाण्यासाठी घेतल्यात त्या. त्याच्यानंतर तिथे बाबांचा फोटो आपल्याला घेऊन जायचा आहे सोबत. त्याच्यामुळे बाबांचा फोटो सोबत घेतोय. पॉवर बँक महत्वाचा आहे. टिश्यू पेपर्स आपण ठेवले आहेत सोबत. गॉगल आहे. त्याच्यानंतर हे अजून पर्सनल यूजसाठी पण काही रुद्राक्षाचे माळा आणि 7मुखी रुद्राक्ष घेतलेले आहेत. सगळं एकत्र जाईल. छोटी बॅग आहे याच्यामध्ये. आपला हे पण सोबत असणार आहे आपले. हा ट्रायपॉड हा पण सोबत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नी कॅप्स, कॅप. त्याच्यानंतर अजून एक राऊंड टोपी होती, शोधावी लागली कुठे गेली. राऊंड कॅप गायब झाली आहे. कुठे ठेवली? आता सगळं सामान काढून आपल्याला
चेक करावं लागेल कुठे ठेवली. आणली तर होती. बघूयात. उद्या सकाळी 8:30 वाजता रेडी राहायचंय. 8:30-9 वाजतापर्यंत आपल्याला पुढे निघायचंय. ओके हाफ. त्याचा यूज नाही होणार का? आपल्याला कुठे? आपण जेव्हा पुढे निघू परिक्रमेला तिथे थंडच लागणार. हो, कारण की टेम्परेचर कमी असतं किंवा अननेसेसरी ओझं होणार तुम्हाला. सोबत घेऊन चला मोठ्या बॅगमध्ये. हां, सोबत घ्या. जेवढं बसतं तेवढं घ्या. ते सगळे जे आहेत रुद्राक्ष ते एका पिशवीत टाक आणि ते हे करून घ्या. तेव्हा मोठं कॅरी करायची गरज नाही. आता मी तेच एखादं झिपलॉक मध्ये आणि ते छोट्या मी काय केलं, ती छोटी बॅग जी आहे त्याच्यामध्ये मी फक्त पाण्याच्या बाटल्या ठेवल्या. मी त्याच्यात आता काहीच ठेवणार नाही. मी फक्त माझं ते थोडं खाण्याचं सामान ठेवणार आहे, ही कॅप ठेवणार आहे, गॉगल ठेवणार आणि कॅमेरा. ओके. माझी मी मुद्दाम ही मोठी आहे ना, ही छोटी त्याच्यासाठी चांगली होती. त्याच्यामध्ये आपल्याला सोबत घेऊन फिरता येईल ती अशी. आता सगळं सामान झिपलॉक मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आपल्याकडे 5 किलोच्या बॅग आहेत. झिपलॉक मिळालं नाही तर हे पण यूज करता येतात. आणि वरतून झिपलॉक. आता सगळं ट्रान्सफर करूयात आपण सामान. फेस ट्रॅकिंग. हां, फेस ट्रॅकिंग चालू झाली आहे. ही थोडीशी कॅमेरा नवीन अपग्रेड केलाय त्यामुळे फेस ट्रॅक वेगळं सोपं जातं. आपण असं कॅटेगरी वाईज ठेवूयात. जॅकेट वेगळे, जॅकेट्स किंवा स्वेटशर्ट वेगळे, पॅन्ट आणि पॅन्ट वेगळे, टी शर्ट वेगळे, असं आपण कॅटेगरी वाईज ठेवूयात. अर्धा तास तरी लागेल. बघूयात. आपण अशी करन्सी पण चेंज करून कमी याच्या नोटा घेतल्यात कारण की आपल्याला चालत जायचं आहे. 1, 5, 10, 20, 50 आणि 100 अशी आपण करन्सी घेतलेली आहे. त्यांची 100 आपल्याला 13 पॉइंट समथिंगचा काहीतरी रेट पडला आहे. ते इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून घेतले असे आहेत. 50ची, 20ची, 5 आणि 1